देश एवढा पवित्र आहे की या देशात साधू संतांचे अवतार झाले, होत आहे आणि पुढे होत राहतील. पण आपल्या देशात साधू संतांचे अवतारही खूप झाले आणि छळही साधू संतांचा खूप झाला. संत हे जगाचे मायबाप असतात. तेले मी आणि माझं त्याच्या चित्तात काही नसते. ते येतात, आपलं काम करतात आणि निघून जातात. की श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांनी 80 वर्षाच्या काळात नामजप केला. नरहरी माऊली जो लाखो लोक आले, पण ते नरहरी माऊली प्रत्येकाले पटले नाही. आणि जेले पटले ते आज समोर बसलेले आहेत की नरहरी माऊलीकडे इतके लोक आले पण तेले बाबा पटले नाही. तुम्ही आपण नरहरी माऊलीच्या जीवनात नरहरी माऊली सोबत तुम्ही ना बाबाचे किती कीर्तन ऐकले, किती भागवत ऐकले, नवे नवे तुम्ही श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या मांडीवर पडले. पण आपल्या या भारत भूमीत संतांचा आदरही तेवढाच आहे, पण छळही तेवढाच झाला. पण तो छळ का झाला? कारण आपल्याला साधूची भाषा समजली नाही. आपल्याला जर संतांची भाषा समजली असती तर एवढा छळ आपल्या भारत भूमीत संतांचा झालाच नसता. की श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा या जगाने एवढा छळ केला की मांडे करायला तेले मळक सापडलं नाही. पाठीवर ज्ञानेश्वर महाराजांच्या मांडे भाजले. पूर्ण आळंदीत कोणी भिक्षा देत नव्हतं. किती छळ झाला आपल्या ज्ञानोबा माऊलीचा. तुकाराम महाराज, श्री संत गजानन महाराज, की गजानन महाराजाला लोकांना उसानं मारलं. आपल्या नरहरी माऊलीले लोक अपशब्द बोलले, गोटे मारले. एवढा छळ आपल्या नरहरी माऊलीचा झाला. हा नरहरी माऊलीचाच नाही, प्रत्येक संताचाच झाला. पण काय झाला की आपल्याला साधूची भाषा समजली नाही ना. संत आले, ते न त्याचं काम केलं आणि निघून गेले. कोणतं काम केलं ते न? पूर्ण जगाले भजनाले लावलं, देवासोबत नातं जोडलं. की श्री संत गुलाबराव महाराजांना देवासोबत नातं जोडलं. की ज्ञानेश्वर तात आणि कृष्णपती सौभाग्य संपत्ती नित्यमय. संतांनी ठरवेल होतं की आपले बापही पांडुरंग परमात्मा आहे आणि माय रुक्माबाई आहे. की बाप विठोबा मायर कुमाई, बाप विठोबा मायर कुमाई, बाप विठोबा मायर कुमाई. भाऊ पुंडलिक बहीण भीमाई, भाऊ पुंडलिक बहीण भीमाई, भाऊ पुंडलिक बहीण भीमाई, भाऊ पुंडलिक बहीण भीमाई. बाप विठोबा मायर कुमाई, बाप विठोबा मायर कुमाई, बाप विठोबा मायर कुमाई, बाप विठोबा मायर कुमाई. भाऊ पुंडलिक बहीण भीमाई, भाऊ पुंडलिक बहीण भीमाई, भाऊ पुंडलिक बहीण भीमाई, भाऊ पुंडलिक बहीण भीमाई. बाप विठोबा मायर कुमाई, बाप विठोबा मायर कुमाई, बाप विठोबा मायर कुमाई, बाप विठोबा मायर कुमाई. भाऊ पुंडलिक बहीण भीमाई, भाऊ पुंडलिक बहीण भीमाई, भाऊ पुंडलिक बहीण भीमाई, भाऊ पुंडलिक बहीण भीमाई. बाप विठोबा मायर कुमाई, बाप विठोबा मायर कुमाई, बाप विठोबा मायर कुमाई, बाप विठोबा मायर कुमाई. भाऊ
पुंडलिक बहीण भीमाई, भाऊ पुंडलिक बहीण भीमाई, भाऊ पुंडलिक बहीण भीमाई, भाऊ पुंडलिक बहीण भीमाई, बाप विठोबा माय रखुमाई, बाप विठोबा माय रखुमाई, बाप विठोबा माय रखुमाई, बाप विठोबा माय रखुमाई, भाऊ पुंडलिक बहीण भीमाई, भाऊ पुंडलिक बहीण भीमाई, भाऊ पुंडलिक बहीण भीमाई, भाऊ पुंडलिक बहीण भीमाई. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. की संतांनी अवतार घेतले, देवाशी नातं जोडलं, विश्वाच्या कल्याणासाठी तेनं जे करायचं होतं ते केलं आणि निघून गेले. पण तेनं आपल्याला जे सांगलं, जे ते आपल्याशी बोलले, ते भाषा आपल्याला समजलीच नाही. की एका आश्रमात 3 शिष्य गुरुजवळ शिकायले होते. गुरुनं तेले खूप शिक्षण दिलं, पाठांतर खूप झालं, ज्ञान खूप जमा झालं. आणि पुढे आला अधिक महिना. अधिक महिन्यात ते जे गुरु होते त्याच्या मनात असं आलं की एवढा पवित्र असा अधिक मास आहे, पुरुषोत्तम मास, आणि या महिन्यामध्ये आपण कुठेतरी तीर्थयात्रा करावी. म्हणून एक दिवस 3 शिष्य बसलेले होते आणि गुरुनं सांगलं की शिष्य हो, आता तुमच्याजवळ ज्ञान भरपूर जमा झालं, तुम्ही ना पाठांतर बी खूप केलं, पण आता तुम्ही ते थोडं थोडं ज्ञान आचरणात घ्या. शिष्यानं सांगलं की बाबा, तुम्ही काय बोलू राहिले, आम्हाला समजलं नाही, थोडस स्पष्ट करून सांगता काय. गुरुनं सांगलं की अरे, म्हणजे कोणाला जर भूक लागेल असली तर त्याला जेवण द्यायचं, कोणाला जर तहान लागेल असली तर त्याला पाणी द्यायचं, कोणाच्यानं गवताचा भारा जर उचलला गेला नाही तर त्याला उसाक हात लावून द्यायचा, कोणाला जर नदीच्या तिकडच्या काठावर जाणं असलं तर त्याले दिसत जर नसलं, नदीले पाणी जर जास्त असलं तर नदी ओलांडून द्यायची. शिष्यानं सांगलं हाव बाबा. गुरुनं सांगलं की आता उद्या मी तीर्थयात्रेसाठी जाणार आहे, तुम्ही आता थांबा आश्रमावर, आश्रमाची देखभाल करा आणि काही तुम्ही जे ज्ञान शिकले ते आचरणातही घ्या. तेनं सांगलं की हाव बाबा, तुम्ही बिंदोक जा. दुसऱ्या दिवशी सकाळी गुरु उठले आणि काकडा घेतला की सकाळी उठता बरोबर देवाचे भक्त देवाले उठवतात. की श्री संत गुलाबराव महाराजांनी देवाले उठवलं की उठा अनंता श्री भगवंता, फार वेळ झाला, दारी उभे सेवक जन घेऊन कमल कुसुम माला. उठा अनंता श्री भगवंता, फार वेळ झाला. आणि त्या गुलाबराव माऊलीले गुलाबराव महाराजांच्या भक्तांनी उठवलं की उठी उठी ग ज्ञानेश नंदिनी, उठी उठी ग ज्ञानेश नंदिनी, थांबले भक्तगण, थांबले भक्तगण, गणी
उठी उठी ग ज्ञानेश नंदिनी उठी उठी ग ज्ञानेश नंदिनी गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. नरहरी माऊलीचे भक्त सकाळी उठतात आणि श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबाले उठवतात की पहाटे पहाटे काकडा गाते नामाचा, काकडा गाते नामाचा. गोविंद जय जय छंद गोविंद जय जय छंद आमच्या नरहरी बाबाचा. हातीची पोळी छान वाजे गजर मुखान गजर मुखान. भागवत कीर्तन करती भागवत कीर्तन करती बाबा बहु आनंदान. दिवस उजळला आठवण आली माऊलीची आली माऊलीची. बाबा विठोबा पंढरीचा खात्री मनाची. गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. तसे गुरु दुसऱ्या दिवशी उठले, आपला नित्यनेम केला आणि तीर्थयात्रेला निघून गेले. शिष्य उठले, आश्रम झाडझूड केला, पाणी शिपला आश्रमात. अधिक मास होता म्हणून पूर्णात आंघोळ करायला जात जात रोज आंघोळ करायला गेले. आंघोळ करून आले, जेवण खाऊन केलं, पाठांतर केलं आणि त्यातच रमून गेले. करता करता 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 22 दिवस झाले आणि ते शिष्य नदीवर आंघोळ करायला गेले. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे 22 दिवस झाले आपले गुरुले जाऊन, आता फक्त 8च दिवस राहिले महिना सरायले. आता 8 दिवसानं गुरु येतील आणि गुरु आपल्याला विचारतील की पोरई हो, मीनं सांगेल यातलं की मीनं काही केलं, त्यावेळेस आपण काय उत्तर देसाल. म्हणून ते तिन्ही शिष्य विचारात पडले. तेवढ्यात तिकून एक म्हातारी तेले येताना दिसली. त्या आजीच्या हातात शिदोरी होती आणि डोक्यावर पाण्याचं भरणं होतं. एका शिष्यानं ते पाहिलं आणि सांगलं की हे पाय, आता हाच मस्त चानस आहे. आता आपण म्हातारी आली, इले नदी काही पार करता येत नाही, इले काही दिसत नशील, इले आपण पूर्णा नदी वलांडून देऊ. म्हणून तिन्ही शिष्य गेले आजीजवळ. काय आजी कुठे चालली? तिनं सांगलं काही नाही, मा मालक आहे वावरात, मी वावरात चालली ती भाकर घेऊन. येईनं सांगलं बरं चाल ना, मग आम्ही जातो तुला नदी ओलांडून. त्या आजीने सांगलं की नाही, मला नदी ओलांडायचं काही काम नाही, मा वावर नदीच्या इकूनच आहे, नदी कायले ओलांडून. येईनं सांगलं की नाही नाही आजी, तू चालत. एका जणानं ते भाकर घेतली आणि भरणं घेतलं आणि 2 जणांना आजीचा हात धरला आणि आजीने तिकडच्या काठावर नेऊन सोडलं आणि घरी आश्रमावर चालले आले. 8 दिवसानं काय झालं की गुरु आश्रमावर आले. मग काय, गुरु दिसता बरोबर येले खूप आनंद झाला. येनं गुरुचं स्वागत केलं की ज्या वेळेस श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांची गाडी आश्रमात येत जाय,
त्यावेळेस सर्व भक्त नरहरी माऊलीच्या स्वागतासाठी गाडी आली की पळत निघत की आली हो आली गाडी या नरहरी बाबांची आली हो आली गाडी या नरहरी बाबांची आली हो आली गाडी या नरहरी बाबांची एकच गर्दी झाली एकच गर्दी झाली भोळ्या हो भाविकांची आली हो आली गाडी या नरहरी बाबांची गाडी या नरहरी बाबांची गाडी या नरहरी बाबांची कीर्तनी आले भक्त ते लांब लांबोनी कीर्तनी आले भक्त ते लांब लांबोनी पाहती वाट सारे कधी येतील दयाघन पाहती वाट सारे कधी येतील दया घन वर्षून प्रेम सुधा हो वर्षून प्रेम सुद्धा तहान हरण्या पातकांची आली हो आली गाडी या नरहरी बाबांची आली हो आली गाडी या नरहरी बाबांची एकच गर्दी झाली हो एकच गर्दी झाली भोळ्या भाविकांची आली हो आली गाडी या नरहरी बाबांची आली हो आली गाडी या नरहरी बाबांची गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय गुरु आश्रमात आले शिष्येले खूप आनंद झाला तिन्ही शिष्य सामोरा गेले गुरुचं स्वागत केलं आणि गुरु आश्रमात आले आणि गुरु बसले शिष्य गुरुच्या समोर बसले गुरुनं विचारलं की काय शिष्य हो मी ना तुम्हाला सांगलतं त्यातलं तुम्ही ना काही केलं की नाही शिष्य म्हणत की हाव हाव केलं ना एकाला उभं केलं की तू काय केलं त्यानं सांगलं की मी ना एका आजीले पूर्णा माय ओलांडून दिली दुसऱ्याला उभं केलं त्याला विचारलं की तू काय केलं त्यानं सांगलं की मी न बी एका म्हाताऱ्या बैले नदीतून ओलांडून दिली नदी गुरुले वाटलं की वा दोन म्हाताऱ्या असतील गुरु म्हणत की मस्त केलं तिसऱ्याला उभं केलं तिसऱ्याला विचारलं की तू काय केलं तो म्हणे मीन बी एका म्हातारीले नदीच्या तिकडच्या काठावर नेलं गुरुने विचारलं का रे तुम्हाला तिघैले तीन म्हाताऱ्या कशा काय सापडल्या शिष्यानं सांगलं की तीनचं काय काम आम्ही ने एकच म्हातारी होती ते म्हणे की मला काही तिकडच्या काठावर जाणं नाही मग आम्ही ना तिले बळजबरीनं पकडलं आणि तिकडच्या काठावर नेऊन सोडलं गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय गुरु म्हणत की ते आता तिकडच्या काठावरून आली की अजून तडीच बसेल आहे शिष्याने सांगलं की आम्हाला काय माहित ते आली की नाही तुम्ही ना काय सांगाल तर फक्त तिकडच्या काठावर नेऊन दे जा मी ना नेऊन द्याल आम्ही ना नेऊन द्यायचं काम केलं आता ते आली की नाही आम्हाला काही माहित नाही अशी असते साधूची भाषा की ते भाषा कोणाला समजत नाही आपल्यामध्ये श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा 80 वर्षाच्या काळात राहिले पण नरहरी माऊलीनं 80 वर्षाच्या काळात काय केलं फक्त आणि फक्त भजनच केलं नरहरी माऊलीनं सांगलं की कोणाचा द्वेष करायचा नाही मत्सर करायचा नाही
कारण ह्या जगात जेवढे बाई माणूस आहे ते सर्व आणि सर्व परमात्मा नटलेला आहे. की श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत सांगलं की येथे भूते आहाती जे तुली तीही मीची होनी ठेली आणि वर्तन आहाती जे तुली तीही मीची. की येथे भूते आहाती जे तुली या ठिकाणी जेवढे बाई माणसं आहेत, स्त्री पुरुष पशु पक्षी जे कोणी आहेत ते सगळं देव म्हणते मीच नटेल आहे. एवढंच काय की पुढे भविष्यातही जे होतील ते माझेच रूप आहे. की नरहरी माऊलीनं सुंदर वर्णन केलं की भजा राम कृष्ण गोविंद गोपाळ, भजा राम कृष्ण गोविंद गोपाळ. विश्व हे सकळ पांडुरंग, विश्व हे सकळ पांडुरंग. देवासाठी देव ब्रह्मांड नटला, देवासाठी देव ब्रह्मांड नटला. आवडीत याला प्रेमळाची, आवडीत याला प्रेमळाची. देवासाठी देव ब्रह्मांड नटला, देवासाठी देव ब्रह्मांड नटला. प्रेमळाची आवडीत याला प्रेमळाची. देवासाठी देव ब्रह्मांड नटला, देवासाठी देव ब्रह्मांड नटला. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. म्हणून नरहरी माऊलीनं 80 वर्षाच्या काळात कोणाचा द्वेष केला नाही. आणि आपल्यालाही तेच सांगलं की कोणाचा द्वेष केला म्हणजे विठोबाचा द्वेष झाला, कोणाची निंदा केली म्हणजे विठोबाची निंदा झाली. त्यासाठी नरहरी माऊलीनं आपल्याला फक्त एकच सांगलं की गोविंद जय जय, गोपाल जय जय, राधारमण हरी मुकुंद जय जय.